मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट पासून उपोषणाची घोषणा केली, पण अंतरवाली सराटी सोबतच मुंबईतही आंदोलनाची तयारी जरांगेंची आहे। मुंबईत आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्जही करण्यात आलाय। आधी मुंबई जाम मगच काम अशी घोषणा जरांगेंनी दिली। पाहूया। जास्तीत जास्त महाराष्ट्राचा कल आहे 100% मराठ्यामध्ये 70%चं मन आहे मुंबईला जायचं। आधी मुंबई जाम आणि मग काम। आधी मुंबई जाम मगच काम अशी घोषणा देत जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा दिलाय। तसं तर जरांगेंच्या घोषणेप्रमाणे 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीतच आंदोलन होणार आहे। मात्र मराठा आंदोलकांकडून मुंबईतही परवानगीसाठी अर्ज करण्यात आलेला आहे। 29 ऑगस्ट पासूनच्या आंदोलनाकरता परवानगीसाठी मुंबईमधल्या आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात आलाय। अंतरवाली सराटी सोबतच मुंबईतही आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे। आता काय होईल त्याचं सांगता येत नाही, पण जास्तीत जास्त महाराष्ट्राचा कल आहे 100% मराठ्यामध्ये 70%चं मन आहे मुंबईला जायचं। आधी मुंबई जाम आणि मग काम असं मराठ्याने नवीन मन आणले बा। आधी मुंबई जाम आणि मग काम। आता हे तर नाही होणार, अंतरवालीतच आंदोलन होणार। मला काय मराठा समाजाला कुठेही कल्याण करायचं। मला असं वाटतं की कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीचं आंदोलन पाहून मनोज जरांगेंजींना थोडंसं उरूक आलेलं आहे। एक या प्रकारची मागणी आणि कुठेतरी सरकारला आणि राज्याला वेठीस धरण्याचा हा जो मनोज जरांगेंची भाषा आहे ही चुकीची आहे। माझं त्यांना एकच सांगणं आहे की आरक्षण हे संविधानाच्या चौकटीत संविधानाच्या चौकटीत जे कायदे सरकारने किंवा देशाने बनवले त्याच याच्यात आरक्षण मिळतं। कुठेही असं जोर जबरदस्ती सरकार पलटून देणार, असं करून देणार आणि म्हणजे काय तुम्ही काय अराजकता पसरवणार आहे काय, तर या प्रकारची भाषा यांनी करू नये। यांचे जे कथित ॲडवायझर आहे हे मला असं वाटतं जरांगे पाटील साहेबांना चुकीचं मार्गदर्शन करतात आहे। जरांगे हे एक वेगळं काहीतरी निर्माण करू पाहतायत का, हा सवाल आहे। लोकशाहीला हे घातक आहे। असा जर एखादा माणूस कोण उद्या उठायला लागला, उपोषणाला बसला, शिवीगाळ करायला लागला, झुंड दाखवायला लागला, म्हणून गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या एखाद्या मायक्रो घटकाचं आरक्षण तुम्ही काढू शकत नाही। 20 ऑगस्ट पासून जरांगे पाटील विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार होते, पण तब्येतीच्या कारणामुळे हा दौरा रद्द करण्यात आलाय। त्यामुळे आता जरांगे पाटील थेट 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत। 58 लाख नोंदींवरून मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या ही प्रमुख मागणी जरांगेंची आहे। जात प्रमाणपत्र दिल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे। सातारा, औंध, त्र्यंबकेश्वरचं गॅझेट लागू करा या 3 प्रमुख मागण्या जरांगे पाटलांच्या आहेत। तर कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय SC STचेही जात प्रमाणपत्र सहज मिळत नाही असं प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळांनी दिलंय। त्यांच्याकडून सगळं घेतो मी, 58 लाख नोंदीसह सगळे गॅजेटियर ह्यावेळेस तेव्हा काय होतं असं नीटच करतो त्यांना। हैदराबाद गॅजेटचा JR काढला त्यानुसार प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटीचं काय 58 लाख नोंदी सापडल्यात, ते कुणबी प्रमाणपत्र का दिले नाहीत? सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरचं काय झालं? तुम्ही सारथी निर्माण केली, त्या सारथीमार्फतच्या असणाऱ्या योजना बंद का केल्या? त्याला निधी का नाही आहे? याची सगळी कृती 29 ऑगस्टच्या आंदोलनात अंमलबजावणी होणार आहे। तुम्ही सगळे गुन्हे मागं घेतो म्हणले, काला बरं इतके दिवस लागतात? दाखल तुम्हीच केली। मला काहीच म्हणायचं नाही त्याच्यावर का, मला एवढं मात्र म्हणायचं आहे की जे शेड्यूल कास्ट आहेत, जे शेड्यूल ट्राईब आहेत, जे OBC आहेत ओरिजिनल, त्यांना सुद्धा काही कागदपत्र जर पूर्ती झाली नाही तर त्यांचे अर्ज फेटाळले जातात। 50-50 वर्षापासून 60-60 वर्षापासूनची जे त्यांच्याकडे सुद्धा जे मागणी होती की पुराव्या द्या, एवढंच मला म्हणायचं आहे। बाकी आता लोकशाही आहे, प्रत्येकजण आपापलं मत मांडेल। इकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीनं शोधलेल्या नोंदींवरून शंका उपस्थित केली।
संदीप शिंदे नेमके कोण आहेत याचा अभ्यास केल्यास नोंदी कशा शोधल्या हे कळेल असा आरोप वडेट्टीवारांनी केला. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेत, व्हॅलिडा कशामुळे रोखल्यात? काय कारण आहे त्यांचे? व्हॅलिड झालेले प्रमाणपत्र हे रद्द का करतात? यांचे उद्देश काय आहेत मराठ्यांविषयी? 29चं आंदोलन हे खूप निर्णायक आंदोलन होणार आणि मराठी पण तेवढे पेटलेत, तेवढा उठाव झाला आहे. आता पंजाबराव देशमुख साहेबांनी या सगळ्या ओबीसींना विदर्भातील आपण ओबीसी म्हणून त्यावेळेस घेतलं. त्यावेळेस खरे ओबीसी होते ते बरोबर, जे कुणबी समाज होता तो आला, जे मराठा होते ते दूर राहिले. मराठा आणि कुणबी एक आहे असं म्हणायचं आहे का? ते होऊ शकत नाही. मग या नोंदी सापडल्या कशा? शिंदे समिती नेमली कोणी? शिंदे कोण आहेत? याचा जर अभ्यास केला तर त्याचं उत्तर कळेल. आणि ओबीसीमुळे ओबीसीवर घाव घातलं जात आहे की तुम्ही ओबीसीमध्ये या 378च्या एवढ्या मोठ्या समूहाच्या जातीच्या कळपा देऊन करणार काय? तुम्हाला काय मिळेल? याआधीचं जरांगेंचं आंदोलन हे नोंदी शोधण्यासाठीचं होतं, पण आता सापडलेल्या नोंदींवरून सरसकट जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्रासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलंय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.